मागच्या लेक्चरमध्ये आपण गंगाधरराव माधव चिटणवीस यांच्याविषयी पाहिलं. 1863 ते 1929 असा त्यांचा कालावधी पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला 1902 7व्या एडवर्डच्या राज्यारोहण सोहळ्यामध्ये त्यांनी उपस्थिती लावलेली बघायला मिळते. ते बादशहाचे अतिथी म्हणून तिथं आमंत्रित करण्यात आलेले होते. त्यांना सर हा किताब मिळालेला होता. त्याच्यानंतर त्यांनी औद्योगिक जीवनामध्ये सुद्धा एक महत्त्वाचं काम केलेलं पाहायला मिळतं. पुलगाव कापड गिरणी ही जी फाटक कृष्णराव फाटक यांचे संस्थापक होते. तर त्या कापड गिरणीचं अध्यक्षपद 1900 मध्ये यांच्याकडं आलेलं पाहायला मिळतं. अशी आपण एक थोडक्यात ओळख गंगाधरराव माधव चिटणवीस यांची पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आपले पुढचे समाजसुधारक आहेत ते म्हणजेच कोण आहेत? गजानन भास्कर वैद्य. 1867 ते 1925, जन्म 1867 आणि मृत्यू 1921 मध्ये झालेला पाहायला मिळतो. सॉरी. धार्मिक आणि सामाजिक सुधारक म्हणून ते नावारूपाला आलेले पाहायला मिळतात. तर त्यांचा जन्म कुठं आहे? रायगड जिल्ह्यामध्ये नारंगी ह्या गावी आपल्याला जन्म झालेला बघायला मिळतो. मुंबई येथून शिक्षण घेतलेलं आहे आणि शिक्षणानंतर सामाजिक आणि धार्मिक कार्याकडे त्यांचा ओढा वाढलेला पाहायला मिळतो. थिओसॉफी चळवळीचा भाग होते. त्यांनी 1898 पासून थिओसॉफीचा प्रसार केलेला आहे. आध्यात्मिक आणि तत्वज्ञानात्मक विचारांचा प्रसार केलेला आहे. आधुनिक शिक्षित वर्गात तो जास्त प्रभावित आपल्याला पाहायला मिळतो. शैक्षणिक कार्याचा जर विचार केला तर स्टुडंट लिटररी आणि सायंटिफिक सोसायटी मध्ये अध्यापन केलेलं आहे. ही संस्था दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केलेली पाहायला मिळते. तरुणांमध्ये बौद्धिक जागृतीचं कार्य या संस्थेमध्ये असताना अध्यापन करत असताना कोणी केलेलं पाहायला मिळतं? तर वैद्य यांनी केलेलं पाहायला मिळतं. हिंदू मिशनरी सोसायटी 1918 मध्ये हिंदू मिशनरी सोसायटीशी संबंध होता. त्याच्यामध्ये बघा, परधर्मात गेलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात आणणे याच्यासाठी हा एक त्याचा उद्देश होता. मुंबईतील हिराबाग, कावासजी पटेल टँक रोड येथे ही सभा भरवण्यात आलेली होती. म्हणजेच हिंदू मिशनरी सोसायटीचं काम काय होतं? तर परधर्मात गेलेल्या हिंदूंना पुन्हा धर्मात आणणे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एक गोष्ट केलेली पाहायला मिळते आणि ती म्हणजेच काय? धर्मविषयक त्यांची भूमिकाच वेगळ्या होत्या. शुद्धी हा शब्द किंवा संकल्पना त्यांना मान्यच नव्हती. फक्त जे मनापासून येण्यासाठी तयार आहेत, स्वतःहून परत येण्यासाठी तयार आहेत, त्यांना स्वीकारायचं अशी त्यांची भूमिका होती. त्यालाच त्यांनी शुद्धी असं म्हटलेलं आहे. सक्तीऐवजी सहमतीचा दृष्टिकोन त्यांनी ठेवलेला पाहायला मिळतो. बघा, शुद्धी ही संकल्पना त्यांना मान्य नव्हती. स्वतःहून परत येणाऱ्यांना फक्त स्वीकारणे आणि सक्तीऐवजी सहमतीचा विचार केले. प्रचारांनी लेखन कार्याचं जर विविध बघितलं तर विविध ठिकाणी व्याख्यानं दिली आहेत. हिंदू मिशनरी नावाचं साप्ताहिक, हे महत्वाचं आहे, हिंदू मिशनरी नावाचं साप्ताहिक त्यांनी लिहिलेलं पाहायला मिळतं. बघा, गजानन भास्कर वैद्य यांनी कोणतं साप्ताहिक लिहिलेलं साप्ताहिक बघितलं पाहायला मिळतं, लेखन केलेलं पाहायला मिळतं? तर हिंदू मिशनरी. विचारांचा व्यापक व प्रसार त्यांनी केलेला पाहायला मिळतो. तर वैदिक विवाह विधी हा एक त्यांच्याबद्दलचा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला बघायला मिळतो. गजानन भास्कर वैद्य यांच्या संबंधी वैदिक विवाह विधीबद्दल काय आपल्याला सांगता येईल? तर लक्षात यायचं, हिंदूंमध्ये विविध विवाहाच्या पद्धती होत्या आणि त्यामुळे गोंधळ तयार झालेला होता की विवाहाच्या पद्धती इतक्या प्रकारच्या होत्या की काय, कुठली पद्धत योग्य, कुठली पद्धत अयोग्य, काहीही पत्ता लागत नव्हता. आणि अशा वेळी लोकमान्य टिळकांच्या सूचनेवरून त्यांनी संशोधन करायला सुरुवात केलेली होती की हिंदूंमध्ये जे विवाह होतात त्या विवाहाच्या पद्धतीमध्ये चांगली पद्धत कोणती आहे, कोणत्या पद्धतीमध्ये काय प्रॉब्लेम आहेत, हे सगळं संशोधन करण्याचं काम लोकमान्य टिळकांच्या सूचनेवरून कोणी चालू केलेलं होतं? तर गजानन भास्कर वैद्य यांनी चालू केलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, त्यांनी 1 तासात पूर्ण होईल असा वैदिक विवाह विधी तयार केला आणि विवाह सुधारणा चळवळीला त्यांनी चालना दिलेली पाहायला मिळते. वैदिक विवाह पद्धतीमध्ये 1 तासामध्ये विवाह आटपता येईल अशा पद्धतीची त्यांनी एक विधी तयार केलेली पाहायला मिळते. निष्कर्ष काय करता येईल? तर गजानन वैद्य हे धार्मिक सुधारणा आणि समाज संघटनेचे महत्त्वाचे कार्यकर्ते होते. सहिष्णुता, स्वीकार
आणि सुधारणा याच्यावरती भर असलेला पाहायला मिळतो आणि आधुनिक हिंदू समाजाच्या घडणीत त्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. आता जर आपण विचार केला तर गजानन भास्कर वैद्य यांच्याबद्दल आपण काय सांगू शकतो, तर 1867 ते 1921 असा त्यांचा कार्यकाल पाहायला मिळतो. त्यांच्याबद्दल वैदिक विवाह विधी तयार करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी जे टाकलं, कारण काय होतं, तर हिंदूंमध्ये विवाह पद्धती इतक्या होत्या की त्यांच्यामुळं गोंधळ तयार झालेला होता आणि तो गोंधळ सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी संशोधन केलं आणि 1 तासात आटोपता येईल असा वैदिक विवाह विधी तयार केला. तर त्यामुळे धर्मसुधारणेमध्ये त्यांचं एक महत्त्वाचं कार्य होतं. हिंदू मिशनरी नावाचं साप्ताहिक त्यांनी चालू केलेलं आहे. शुद्धी ही त्यांना मान्य नव्हती. स्वतःहून जे कोणी येतील त्यांना मात्र स्वीकारा, असं त्यांचा काय होता, तर कयास होता. स्टुडंट लिटरली सोसायटीमध्ये त्यांनी अध्यापनाचं काम केलेलं आहे. दादाभाई नौरोजी यांनी ती संस्था चालू केलेली होती. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं की रायगडमध्ये नारंगी इथं जन्म आहे. अशा पद्धतीच्या माहिती आपल्याला कोणाबद्दल बघायला मिळते, गजानन भास्कर वैद्य यांच्याबद्दल पाहायला मिळते. याच्यानंतर आपल्याला अनेक महत्त्वाचे समाजसुधारक पाहायचे आहेत. पुढल्या लेक्चरमध्ये आपण ते पाहणार आहोत. ते म्हणजेच कोण, राव बहादर सीताराम केशव बोले, सी के बोले. त्यांचा म्हणजे कालावधी आहे 1868 ते 1961. त्यांच्याबद्दल आपण पुढल्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, तर त्यांच्या समाज सुधारणा आणि कार्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. थँक्यू.